एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला आणि तो पोलीस ठाण्यात गेला तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित असतं. मात्र नागपूरमध्ये याच्या अगदी उलट घडलंय. नागपूरच्या विश्वास तांडेकर यांनी OLX वरनं 1 सेकंड हँड कार खरेदी केली. त्यासाठी त्यांनी विक्रेता कुणाल चकोले याला 3,70,000 रुपये दिले. मात्र विक्रेता चकोलेने एकच कार अनेकांना विकल्याचं समोर आलं. याबाबत तक्रार करण्यासाठी तांडेकर कुटुंबाने वाठोडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. उलट तांडेकर यांनी पैसे देऊन घेतलेली कार पोलिसांनी कोणतेही कारण न देता जप्त केली. गेल्या 1.5 महिना ही कार पोलीस स्टेशनच्या आवारातच उभी आहे. पैसे देऊन हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस धमक्या देत असल्याचा दावा तांडेकर कुटुंबाने केलाय. तीच गाडी अनेकांना पण विकली गेलेली आहे. तर मी तेच थोडं मला अजून चौकशी केली मी, तर मला थोडं धमकवण्याचा वगैरे प्रयत्न केला. तर मी 21 तारखेला आपल्या वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा केली आणि मला 22 तारखेला नंदुरबार पोलीस स्टेशनमधनं फोन आला. तिथले PSI राखुंडे सर वगैरे मला ते धमकवायला लागले की तुझे 3,70,000 भले गेली असेल पण तुला आता पैसे मिळत नाही, 2 लाख रुपये घे, सेटलमेंट करून घे, गाडी मालक तुला द्यायला तयार आहे, 2 लाख रुपये घे, त्यांना गाडी देऊन दे आणि जे काही तुझे नंतरचं तू वाठोड्यामध्ये बघत बस, असे मला दबाव टाकत होते. गाडी तर गेलीच म्हटलं, आपली इथं जमा करून टाकली. याने धमकी देत होते सर रोज, ते फोन करू की इथं ये तिथं, बिना जेवल्या खावल्या ना तिथं जात होता सर. ह्या पोलीस चौकीमध्ये ये, त्या पोलीस चौकीमध्ये परेशान करून टाकलं सर आम्हाला त्या लोकांना. 40 दिवसापासून अशा पद्धतीने दबाव टाकून छळ होत आहे. हो सर, वरून म्हणत आहे की तुला जेल पण वगैरे होईल बा. सर असा कोणता गुन्हा केला सर माझ्या मुलाने गाडी घेऊन सणाने?